श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। पुढचे 7 दिवस या 5 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे आहे संकेत। सुरू झालेला नवीन आठवडा अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे। या आठवड्यात मुख्यत्वे 5 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील। या राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा। मेष राशी, मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा आठवडा खूप शुभ असणार आहे। जर तुम्ही अलीकडच्या काळात कोणत्याही आजाराने किंवा इतर कोणत्याही शारीरिक समस्येने त्रस्त असाल तर या आठवड्यात तुम्हाला आराम मिळेल। तुमच्या कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी तुमचे सहकारी तुम्हाला खूप मदत करतील। परीक्षा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या सुरुवातीला काही चांगली बातमी मिळू शकते। या काळात तुम्ही करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणताही प्रवास करा, तो तुमच्यासाठी शुभ ठरेल। आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत फिरायला जाण्याची शक्यता आहे। या काळात तरुणाईचा जास्तीत जास्त वेळ मौज मजा करण्यात जाईल। जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल। जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या भागीदारावर विश्वास ठेवा। भागीदारावर शंका घेऊ नका, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल। व्यवसायात प्रगतीच्या संधीही मिळू शकतात। अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील। या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे। वैवाहिक जीवन सुखमय राहील। नवीन आठवड्यात विनाकारण पैसा खर्च करू नका। भविष्यासाठी आत्ताच पैशाची गुंतवणूक करायला शिका। तसेच गुंतवणूक करताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या। तुम्ही जी मेहनत घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल। फक्त संयम ठेवायला शिका, यश तुमच्या पदरात पडेल। या काळात तणावमुक्त राहाल। आर्थिक परिस्थितीही उत्तम राहील। बऱ्याच काळापासून त्रास देणाऱ्या समस्या आता नष्ट होतील। तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगला वेळ घालवाल। आयुष्यातील सततचा गोंधळ आता संपुष्टात येईल। विद्यार्थ्यांसाठीही हा आठवडा भाग्यदायी ठरू शकतो। करिअर आणि बिझनेसमध्ये अफाट यशासह मोठा आर्थिक फायदाही होऊ शकतो। तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल। यामुळे आयुष्यात एकामागून एक आनंद येत राहतात। मित्रांसह सहलीचे नियोजन करू शकाल। नवीन आठवडा करिअरच्या दृष्टीने चांगला असणार आहे। नवीन आठवड्यात तुमच्या कल्पनाशक्तीला चांगली चालना मिळेल। तुमचा बौद्धिक विकास झालेला दिसेल। एक गोष्ट लक्षात घ्या,
तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा दृढ निश्चय हीच तुमची मोठी संपत्ती असणार आहे. त्यानंतर वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा हा आठवडा तुमच्यासाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित काही मोठं यश मिळू शकतं. तुमचा देवावरील विश्वास अधिक दृढ होईल. या काळात घरात धार्मिक शुभ कार्य होतील. या आठवड्यात तुमचं मन धार्मिक कार्यात असेल. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थितीही चांगली असणार आहे. तुमचा बँक बॅलन्स वाढेल. जे लोक परदेशात करिअर करण्याचा विचार करत आहेत त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि भौतिक सुखाची प्राप्ती होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल. त्यानंतर मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येणारा आहे. या आठवड्यात तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला रोजगाराच्या नवीन संधीही मिळू शकतात. तुमचा वेळ खूप चांगला जाणार आहे. परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. या काळात तुमचा बँक बॅलन्स वाढेल. तुम्ही कोणताही प्रवास कराल जो तुमच्यासाठी आनंददायी असेल. वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी जोडीदाराच्या भावना समजून घ्या. मिथुन राशीच्या व्यक्तींना 19 दिवस विशेष लाभ होईल. या काळात मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. नोकरी व्यवसायात हवी तशी प्रगती होईल. आनंदी आणि प्रसन्न राहाल. जोडीदाराबरोबर अधिक घट्ट नाते निर्माण होईल. त्यानंतर वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. तसेच आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगल्या घटना घडतील. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नवीन नोकऱ्यामुळे लोकांसाठी उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण होईल. व्यवसायाच्या संदर्भात तुम्ही कोणतंही पाऊल उचलाल ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या काळात काही प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला जीवनाशी संबंधित कोणतीही मोठी समस्या सोडवण्यात मदत मिळेल. जमीन आणि घराचा वाद चर्चेतून सोडवला जाईल. लव लाईफच्या दृष्टीने हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील. भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. कष्टाचे गोड फळ मिळेल. जुने वाद मिटतील. वडिलोपार्जित
संपत्तीत लाभ होतील, कर्ज कमी होईल, कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील, व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील, दूरचे प्रवास घडतील, तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल। या काळात तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळेल। नोकरी वा व्यवसायातील प्रगतीबरोबर तुम्हाला समाजात एक वेगळी ओळख मिळेल। कौटुंबिक जीवन आनंदी असेल। तुम्हाला अनेक महत्त्वाच्या निर्णयात सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल। यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होईल। वरिष्ठांबरोबरचे तुमचे संबंध अधिक चांगले होतील। या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या धोरणात्मक विचारांचा वापर करून व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल। या काळात तुमच्यातील नेतृत्व गुण उपयुक्त ठरतील। नोकरी व्यवसायात प्रगतीच्या संधी प्राप्त होतील। व्यवसायासाठी भागीदार शोधत असाल तर जपून निर्णय घ्या। करिअरमध्ये प्रगतीसाठी हा काळ योग्य आहे। आणि त्यानंतर मीन राशी। मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ असणार आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला नशिबाने साथ दिली तर तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील। नोकरदार लोकांना अपेक्षित पदोन्नती मिळू शकते। जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना या आठवड्यात खूप चांगल्या संधी मिळतील। या आठवड्यात तुम्ही चैनीशी संबंधित गोष्टींवर खूप पैसा खर्च कराल। इच्छित वस्तू घरात आल्याने आनंदाचे वातावरण असेल। भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे। व्यवसायात लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे। मात्र आठवड्याच्या शेवटी आळसामुळे मन थोडं अस्वस्थ होऊ शकतं। प्रेमसंबंध दृढ होतील आणि परस्पर विश्वास वाढेल। वैवाहिक जीवन आनंदी राहील। श्री स्वामी समर्थ। चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय जय स्वामी समर्थ।